जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सादडे आज आपलं स्वागत करत आहे उथळसर नाक्याला. तर जसं आपला हा ओपन व्ह्यू आपल्याकडे अवेलेबल आहे. समोर हा ओपन गार्डन जसा ओपन एक स्पेस आहे अनऑब्स्ट्रक्टेड. समोर त्याच्या प्रभाग समिती आहे आणि हा आपला येऊरपासून ते आपला कळवा व्ह्यू पूर्ण ओपन असणारा हा सुंदरसा हा प्रोजेक्ट आज तुमच्यासाठी मी सादर करत आहे. तर इथे आपण बघू शकता हा फर्निचर केलेला 3 BHK एक स्पेशियस साईजमध्ये कसा दिसतो. तर लिव्हिंग रूम, डायनिंग एरिया आणि हे आपला स्टडी रूमसारखं एक बुक शेल्फ इथे बनवलेलं स्पेस आहे, जिथे आपल्याला रेफ्रिजरेटरच्या बाजूलाही फ्लॅट अवेलेबल आहेत. आणि एका मजल्यावर टोटल फक्त 4 फ्लॅट आहेत, जिथे 2 लिफ्ट दिलेले आहेत, 2 स्टेअरकेस आहेत. हाय राईज बिल्डिंग आहे. आता हा लोअर फ्लोअरला फर्निचर केलेला आहे. फर्निचरही मिनिमम केलं तरी स्टील तुम्ही बघू शकता इतका सुंदरसा हा लिव्हिंग रूम. स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे डेव्हलपरने. बाहेरचा व्ह्यू नंतर बघूया आपण. आधी ही बाल्कनीचा स्पेस बघितला, त्यानंतर वरचा रूफटॉपचा तर आपण फ्लॅट बघितला. एक फ्लॅट होता ॲक्च्युअल. तर स्पेशियस साईजमध्ये तुम्हाला लिव्हिंग रूम मिळतो आहे. तर इथे 2 BHK आणि 3 BHK अशी ही प्रोव्हिजन आहे. कार्पेट साईजेस मी मेन्शन केलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. किचन बघू शकता, फर्निचर सकट किचन. इथे 2 प्लॅटफॉर्म मिळतात, ते आपल्याला पॅरेलल प्लॅटफॉर्म असणार आहेत. विंडो बाहेर आहे, चांगली स्पेशियस विंडो आहे, व्हेंटिलेशनसाठी काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर असा हा 2 प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतात आहे इथे, जिथे तुम्ही नंतर फर्निचर करू शकता, इंटिरियर करू शकता, मॉड्युलर किचनही बनवू शकता, कॅबिनेट बनवू शकता. भरपूर सारी स्पेस तुम्हाला मिळते. स्क्वेअर मीटरमध्ये साईजेस आहेत, तर मी इथे मेन्शन नाही करत आहे. ॲक्च्युअल साईडवर याल तर स्क्वेअर फीटमध्ये मी सांगू शकतो. आणि जर तुम्हाला ब्रोशर हवा असेल स्क्वेअर मीटरमधला, तर तेही मी तुम्हाला शेअर करू शकतो. व्हॉट्सअपवर जस्ट तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे. आयदर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती हाय पाठवून द्या, मी डिटेल शेअर करतो. हा फर्स्ट मास्टर बेडरूम आहे. त्याला डक्ट एरियाही आहे, स्पेशियस डक्ट आहे, फुल्ली टायलिंग केलेली आहे. साईडवर याल तर मी पूर्ण दाखवतो. आता हा थोडंसं एक रफली दाखवत आहे. वरती टाकीची प्रोव्हिजन केलेली आहे. कॉमन टॉयलेट आहे दिलेला. कॉमन टॉयलेटची साईज आहे ही स्पेशियस. त्यालाही डक्ट एरिया मी नंतर दाखवतो, डक्ट एरिया कसा दिसतो. आता आपण एंटर करूया सेकंड मास्टर बेडरूममध्ये. तर इथे सेकंड मास्टर बेडरूमला ही टॉयलेट आणि तोही स्पेशियस साईजमध्ये विथ फुल्ली टायलिंग केलेला आहे डेव्हलपरने. वॉल माउंटेड टॉयलेट, शॉवरपासून ते सर्व काही. प्राइसिंग ऐकाल तर नक्की आवडेल. लवकरात लवकर या. पोझिशन 5 to 6 मंथ्समध्ये आहेत. बिल्डिंग ऑलमोस्ट कंप्लीट आहे. फक्त पार्किंग टावरचं काम असल्यामुळे पोझिशनला थोडं डिले आहे. आता हा वॉर्डरोब आहे. वॉर्डरोब निशचा एरिया प्रॉपर आपल्याला दिलेला आहे. तर इथे पाहू शकता की तुम्हाला वॉर्डरोब स्पेस कसा युटिलाइज करता येईल. क्वीन साईज बेड आहे, बट किंग साईज बेड राहायला देखील तुम्हाला ऑब्स्टकल येणार नाही, कंजेशन नाही जागेमध्ये. एवढा स्पेस राहिल्यानंतरसुद्धा एक सिटिंग अरेंजमेंट कसं राहतं आहे हे तुम्ही पाहू शकता तुमच्या या मास्टर बेडरूममध्ये. तर एक स्पेशियस साईज आहे, चांगलाच आवडण्यासारखा. सर्वांना आज एक व्हेंटिलेशनसोबत सनराईज हवा आहे, सनसेट हवा आहे, तर सर्व काही या बिल्डिंगमधनं तुम्हाला मिळतो आहे. समोर बाजूला 9 मीटरचा रोड आहे, जो आता 12 मीटर होणार आहे. तर खूप कनेक्टिव्हिटी चांगली. माझीवाड्यापासून सर्व काही लोकेशन आहे. आणि हा आता कॉमन बेडरूम बघू शकता आपण. तर कॉमन बेडरूमलाही क्वीन साईज नाही तर किंग साईज बेड बसतो आहे. तिथे बाल्कनीचा स्पेस आहे, छज्जाचा एरिया आपल्याला दिला आहे. इथे आपण आता बघू शकता ही ग्रिल आहे, इनविजिबल ग्रिल लावलेली आहे डेव्हलपरने. आणि हे वॉर्डरोब स्पेस आहे. तर ह्याला विदाऊट फर्निचर कसा दिसतो तेही आपल्याकडे व्हिडिओ अवेलेबल आहे. तर आपण आता पाहू शकता हा आपला अगेन 3 BHK, याच्या बाजूला 2 BHK. तर हा अनफर्निश 3 BHK जसा विदाऊट फर्निचर आपल्याला फ्लॅट जो आहे एकदम स्पेशियस आणि कसा आपल्याला ओपन आहे आणि विजिबल आहे विथ सनलाईट बघू शकताय आपण. आणि हा हायर फ्लोअरलाही फ्लॅट अवेलेबल आहेत. खूप कमी इन्व्हेंटरी आहेत. लवकरात लवकर या. बिल्डिंग ऑलमोस्ट कंप्लीट आहे. काही महिन्यातच तुम्हाला फिटआउटसाठीही अवेलेबल करून देऊ शकतो. फ्लॅट प्राईम लोकेशनला आहे. एरिया स्पेशियस आहे. डायनिंग एरिया, किचन हे सर्व काही एक स्पेशियस साईजमध्ये दिलेलं आहे. तर मगाशी आपण मॉड्युलर किचन कसं कंप्लीट झालेलं पाहिलं. आता हा आपल्याला जो डेव्हलपर ॲक्च्युअल देणार आहे, तर असा फ्लॅट आपल्याला असणार आहे. इथेही तुम्हाला वॉर्डरोब, निश आणि बाल्कनी हे दोन्हीही मिळत आहे. प्लस मास्टर बेडरूम असणारा हा बेडरूम आहे आपला.
त्या बेडरूमची साईजही पाहू शकता, एक स्पेशियस साईज. आणि इथे डक्ट एरिया बघताय, तर मगाशी दाखवलं नव्हतं, आता हे सर्व काही डक्ट एरिया आपण बघताय एक स्पेशियस आहे. इथे इझिली तुमची युटिलिटी किंवा वॉशिंग मशीन त्यापेक्षा जास्त कपडेही सुकट टाकू शकते, इतका हा स्पेस फक्त या मास्टर बेडरूमच्या कॉमन टॉयलेटमध्ये आपल्याला दिलेला आहे, मास्टर बेडरूमच्या टॉयलेटमध्ये दिलं आहे. तसा हा एक झाला तुमचा फर्स्ट मास्टर बेडरूम, किचन. आणि आता सेकंड आपण जाऊया कॉमन बेडरूममध्ये. कॉमन बेडरूम ही स्पेशियस साईज आहे, ते साईटवरती आलं की सर्व्हिस डक एरिया दाखवून देतो. आता हा सेकंड मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमचा साईज बघू शकतो, एक स्पेशियस वॉर्डरोबचा निश एरिया, बाल्कनीचा भाग नाही आहे, पण इकडे छज्जाचा भाग आपण बघू शकतो, जिथे डेव्हलपरने तुम्हाला इनविजिबल ग्रिल प्रत्येक ठिकाणी दिलेली आहे. इवन द लिव्हिंग रूमच्या एरियामध्येही बाल्कनीला आपल्याला इनविजिबल ग्रिल देणार आहे. 2 BHK आणि 3 BHK अशी ही बिल्डिंग असणार आहे. सर्व काही ॲम्युनिटीज आहेत. रूफटॉपलाही ॲम्युनिटीज दिलेले आहेत, लिव्हिंग रूमला एंट्रन्सलाही आहे. एंट्रन्स लॉबी जी असणार एकदम सुंदर आहे, जी मी व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला दाखवतो आहे. आता हा आपला 2 BHK आहे, जो आपल्याकडे हायर फ्लोअरलाही अवेलेबल, लोअर फ्लोअरला. बट इतका स्पेशियस आहे की तुम्ही बघाल तर नक्की तुम्ही म्हणाल की हाच बुक करूया, कारण इतका लिव्हिंग रूम मोठा, खूप कमी ठिकाणी बघता जिथे स्टँडिंग बाल्कनी आणि प्राइसिंगमध्ये आपल्या बजेटमध्ये बसतो हा असा फ्लॅट असणारा स्पेशियस 2 BHK न्यू बिल्डिंग आहे. लवकरात लवकर या, OC लवकर येणार आहे, तर प्राइसिंग अजूनही चेंज होतील. कॉमन टॉयलेट हा, त्यानंतर किचनला बघताय, किचनचा स्पेस डबल प्लॅटफॉर्म जसा 3 BHK होता त्याच साईजमध्ये, त्याच प्लॅटफॉर्ममध्ये, त्या पॅरलल ह्याचा 2 BHK आहे. फक्त यामध्ये एक बेडरूम कमी आहे, बाकी एक स्पेशियस साईजमध्ये 3 BHK. आणि वेस्टेज बघू शकता, 0 वेस्टेज आहे, दोन्ही बेडरूम कनेक्टेड आहेत. हा फर्स्ट मास्टर बेडरूम आपला आहे, जिथे फुल्ली टायलिंग केलेली आहे. ज्यानंतर हा बेडरूम बघताय, सनराईज जो आहे या लिव्हिंग रूममध्ये, बेडरूममध्ये तुम्हाला सनराईज आपल्याला अनुभवता येईल. मॉर्निंगला फ्रेशनेस जो आहे तुमच्या बेडरूममध्ये अनुभवता येऊ शकतो, इतका हा सुंदरसा फ्लॅट. आणि हे नॅचरल लाईटमध्ये मी व्हिडिओ शूट केलं आहे, कुठेही आर्टिफिशियल लाईटिंग किंवा बल्ब नाही लावलेत. तर जसं आपल्याला फ्लॅट मी दाखवतो, तुम्ही साईडवर याल ते तुम्हाला आयडिया येईल. प्राइसिंग डिस्क्रिप्शनमध्ये आहे. असेच ठाण्यामध्ये कुठच्याही लोकेशनला जर तुम्हाला 1 BHK 2 BHK किंवा 3 BHK हवा असेल, तेही तुमच्या बजेटमध्ये, तर आजच दिलेल्या नंबरवर कॉल करा, लवकरात लवकर साईट व्हिजिट करा. कारण एका क्लायंटने माझ्या 3 दिवसामध्ये पूर्ण फ्लॅट बुक करून झाला विथ ऑल प्रोसेस. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे आपण ग्रँड एंट्रन्स लॉबी पाहू शकता, जी लॉबी एरिया पूर्ण डेकोरेटिव्ह लॉबी असणार आहे. मार्बल फिनिश, वेटिंग रूम, CCTV, इथे आपलं नाव सोबतच एंट्रन्स, जिथे हाय सिक्युरिटी एंट्री एक्झिट असणार आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.